गाइज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. गुड मॉर्निंग. आणि आज मी छान अशी रेडी झालेली आहे कारण आज आपल्याकडे खूप काही करण्यासारखं आहे. आजचा दिवस खूप छान आहे. ॲक्च्युली आज आपल्याला बैलांची मिरवणूक बघायला जायचं आहे, आपल्याला यात्रेला जायचं आहे, आपल्याला देवीच्या मंदिरात जायचं आहे, ओटी भरायला आणि आपल्याला नैवेद्य पण करायचा आहे, दाखवायचा आहे. तर व्लॉग आजचा शेवटपर्यंत नक्की पहा, खूप इंटरेस्टिंग व्लॉग असणार आहे. सो स्टे ट्यून. आणि मी आता छानपैकी रेडी झालेली आहे आणि आता आपण नैवेद्य दाखवायला जाऊया. आज आमच्याकडे केलेली आहे पुरणपोळी, कटाची आमटी, परत असे खूप परत पुरी आणि चण्याची भाजी पण करतात, श्रीखंड वगैरे असं खूप काही छान छान जेवायला, छोलेची भाजी. तर आता आपण नैवेद्य दाखवायला जाऊया आणि बघूया आजच्या दिवसभरात आपण काय करतो. हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा. चला तर मग जाऊयात. नैवेद्य घेऊन चाललोय. पुरणपोळी, भात आणि कटाची आमटी आहे. ऊन आहे खूप आणि आता मी नैवेद्य द्यायला चाललोय. तर आता पहिला नैवेद्य ठेवते, तो वेळेश्वर देवासाठी आहे जो इथे ठेवलाय. आणि आता दुसरा नैवेद्य आम्ही घरच्या देवाला ठेवते. हे सृष्टीचे पंजोबा म्हणजेच दत्तूशेठ माळुंजे आणि मारुती माळुंजे यांचं थडगं आहे. आता आम्ही इथे नैवेद्य ठेवू आणि पाया पडून पुढचा नैवेद्य ठेवायला जाऊ. चला. आता आम्ही इथे दुसऱ्या पंजोबांच्या इथे आलेलो आहे, गोविंद बाबा. आता त्यांच्या इथे एक नैवेद्य ठेवू आणि मग आता आम्ही घरी जाऊ. सुनंदा आईने आम्हाला पुरी भाजी खायला बोलवलेलं. पुरी आणि छोलेची भाजी होती. आता घरी. आणि गाईज आमच्याकडे होतं पुरणपोळ्या, भजी, कांदा भजी आणि कुरडया, पापड. हे असं दुधात खातात पण सानूला जमत नाही. तर आता आम्ही आमच्या टोकावरच्या घरी चाललो आहे, म्हणजे दुसऱ्या घरी, रिलेटिव्सकडे. तर मी दाखवते तिथे काय काय आहे. तिथे तळं पण आहे आणि प्राणी पण आहेत, पेट ॲनिमल्स. ते आपण बघूया. स्टे ट्यून. त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता छान बकऱ्या आहेत खूप साऱ्या. आणि इथे बघू शकता वासरं पण आहेत, 2 ब्लॅक कलरचे वासरं. आणि आहे मिंटू, झोका खेळतोय. तर हे एक आर्टिफिशियल तळं आहे, ते त्याने बनवून घेतलंय पाणी स्टोअर करायला. म्हणजे शेतासाठी किंवा ॲनिमल्सना वगैरे पाणी द्यायचं झालं तर मग ते हे वालं पाणी यूज करू शकतात. तर आता आपण जाऊया गोठा बघायला. तर इथे सगळे आहेत, बसलेत, बघतायत. ही वैष्णवी, जिला तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलंच असेल. आणि हे सगळे बैल. त्यांची नावं सांग ना चिन्या. कोण हा? रणवीर, लक्षा, बच्चा. ही वैष्णवी. आणि आता ह्या बैलांना रेडी करतात, म्हणजे त्यांना सजवतात. तुम्ही बघू शकता त्यांच्या शिंगांना पिंक कलर लावलाय कारण आता त्यांना मिरवणुकीसाठी न्यायचे आणि ते लोक त्यांना रेडी करतात. तर ह्यांच्याकडे एक डॉग पण आहे, जे कुत्री आहे ती या ट्रॅक्टर खाली बसले, ती बाहेर येतच नाहीये. तिचं नाव आहे काळूबाई, पण तिला सगळे काळी म्हणतात. चिन्या तिला काढण्याचा प्रयत्न करतोय पण ती येतच नाहीये बाहेर. आली. नको, चल चिन्या नको, तिने नका बाहेर काढलेत ती का तो. आता आम्ही परत घरी चाललोय. तर आता अमृता चालली आहे तिच्या घरी रिटर्न. आता आम्ही तिला सोडायला आलो, गाडीत बसवायला, म्हणजे कारण ती आता चालली आहे. बाय बाय बेटा. अमृता चले अपने घर. बाय बाय. तर वैशाली नानीने केलं होतं आमरस, तिने आमच्यासाठी ठेवलेला. सो आता आम्ही आलो आणि आता आम्ही आमरस खातो. आता आम्ही घरी आलोय सगळीकडे फिरून. आणि आता आम्हाला परत थोड्या वेळाने रेडी व्हायचं आहे कारण आम्हाला मिरवणुकीसाठी जायचं आहे. तर आम्ही येतो परत रेडी होण्याच्या आधी. तोपर्यंत थोडे रेस्ट करून घेतो. तर गाईज मी आता रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. छान छान ड्रेस घातले आणि पूर्णपणे रेडी झालेली आहे. आणि आता आपण चाललोय मिरवणुकीसाठी. तर DJ पण आलेला आहे आणि बैलांची मिरवणूक पण आले. तर लेट्स गो. तिथून आम्ही मंदिरात जाणार आहोत. मी तुम्हाला सगळं दाखवते. ब्लॉग एंड पर्यंत नक्की पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, वी आर रेडी फॉर द यात्रा. अँड तर गाईज आता बैलांची ओवाळणी चालली. तुम्ही बघू शकता इकडे सगळे बैल आलेले आहेत, म्हणजे गावातले सगळ्या बैलांची आता मिरवणूक निघालेली आहे. तर आता पहिले त्यांना ओवाळून घेत आहेत आणि मग मिरवणुकीला सुरुवात आहे. आणि DJ पण आहे. आणि हे इथे पाठीमागे ट्रॅक्टर पण आहे
आणि ट्रॅक्टरमध्ये पोरं बसले आणि ट्रॅक्टरमध्ये मेन म्हणजे गाडा आहे, बैलगाडा जो असतो तो, आणि हे बारके पोरं आहेत. तर आता आम्ही गाडीत बसून निघालोय आणि आता इथून आम्ही जाऊ मिरवणुकीच्या इथे. समोरूनच मिरवणूक आलेली आहे. आणि हे जे समोर तुम्ही बघता ते चोंबाई देवीचं मंदिर आहे. इथे आपल्याला आता आतमध्ये जायचं ओटी वगैरे भरायला. तर आता आपण आतमध्ये या मंदिरात जाऊया. हे चोंबाई देवीचं मंदिर आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊन तिचं दर्शन घेऊया. इकडे बघू शकता, इकडे असं हारांचं दुकान वगैरे आहे. देवीला घालायला पाहिजे तर घेऊ शकता. आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर असा आहे. आणि इकडे छान रांगोळी काढलेली आहे. ही फुलांची रांगोळी आहे. आणि हे वरती इथे छान असं झुंबर लावलंय. आता आपण मंदिरात जाऊया.
तर आता इथे देवीच्या ओटी भरतात आणि बाहेर हे असं तुळशी वृंदावन आहे, तिथे पण खाली रांगोळी काढले आणि बाजूला असे सगळे ओपन स्पेस आहे आणि हे मंदिराचे बॅक साईड आहे, पाठची बाजू. आणि इकडे तर तिथे नंदी बैल आणि शंकराची पिंड होती, तिथे पण आपण पाया पडूयात. आणि हा चिना इथे पण कुत्रीसोबत खेळत बसलाय. तर मंडळी, मला माहिती आहे तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी हा चॅनल पाहत राहा.